छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं साताऱ्यामध्ये दाखल झालेली आहेत। पोलीस बंदोबस्तामध्ये ही वाघनखं साताऱ्यामध्ये आणण्यात आली आहेत। पुढील 3 वर्ष शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रामध्ये राहणार आहेत। महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानंतर वाघनखं महाराष्ट्रामध्ये दाखल झाली। महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यांमध्ये वाघनखं ठेवण्यात येणार आहेत आणि त्यामुळे राज्यातील नागरिकांना आता ही वाघनखं पाहता येणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं आता लंडनवरून थेट साताऱ्यामध्ये दाखल झाली आहेत। पोलीस बंदोबस्तात ही वाघनखं साताऱ्यामध्ये आणण्यात आलेली आहेत आणि आता पुढील 3 वर्षांसाठी ही वाघनखं महाराष्ट्रामध्ये असणार आहेत। त्यामुळे नागरिकांना ही वाघनखं आता पाहता येतील। कुठून आले? मुंबईहून आले। तर साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये ही नखं ठेवण्यात येणार आहेत। कोल्हापूरच्या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये, यानंतर नागपुरात शासकीय संग्रहालयामध्ये वाघनखं ठेवण्यात येतील। मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये वाघनखं ठेवण्यात येणार आहेत। यानंतर दिल्लीमध्ये शासकीय वस्तू संग्रहालयामध्ये ही वाघनखं असणार आहेत। टीका करणारे काही विशेष लोक आहेत आणि त्यांना जेव्हा प्रभू रामाच्या मंदिराचा विषय आला तेव्हाही ते याच पद्धतीने ही काल्पनिक कथा आहे असं म्हणायचे। राम सेतूचा विषय आला तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये 2007-8 मध्ये असंच ॲफिडेव्हिट दिलं। ते विरोधी पक्षाचे लोक म्हणजे काही इतिहासकार नाही आहे, ते त्यांच्या पद्धतीनुसार त्यांची एक सवय आहे, त्यांचं पोट दुखणं स्वाभाविक आहे, मताचं तुष्टीकरण करण्यासाठी असे प्रश्न उपस्थित करतात। वाघनखाच्या संदर्भात जे इतिहासकारांनी म्हटलं आहे त्यामध्ये तथ्य असू शकतं, त्यामुळे कशाला आपण जे काही करतो ती टीका होणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी, संबंधित मंत्र्यांनी घ्यावी आणि याच्यातून आपण जे काही वाघनखं आणायचं आहे ते काही दिवसासाठी ती वाघनखं दिली आहेत। अशा स्थितीमध्ये आपण जाणकारांचं मत पण लक्षात घेतलं पाहिजे। ही टीका विरोधकच करतायत असं नाही, इतिहासकार पण करतायत, त्यामुळे यातली सत्यता पडताळणं गरजेचं आहे।